पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. साखरखेर्डा येथे उभारलेली ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली पाहणी. लवकरच रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन. बुलढाण्याच्या साखरखेर्डा येथे यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. मात्र नागरिकांची आणि रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. जवळपास 15 कोटी रुपये खर्च करून गेल्या वर्षभरापासून ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत तयार झाली आहे. मात्र ही इमारत अजूनही आरोग्य विभागाकडे सुपूर्द झाली नसल्याने पदनिर्मिती आणि इतर प्रक्रिया रेंगाळली आहे. या ग्रामीण रुग्णालयाकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच या रुग्णालयाला भेट देत तातडीने प्रक्रिया पूर्ण करून रुग्णसेवा सुरू करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. साखरखेडा येथे सुसज्ज अशी इमारत इथं तयार झालेली आहे आणि यामध्ये किरकोळ अशी पॉलिसी असं काम चालू आहे. तर हे येत्या एक 20 ते 15 ते 20 दिवसामध्ये ही बिल्डिंग आमच्याकडे हँडओव्हर होण्याची शक्यता आहे. आणि विशेष करून म्हणजे इथं पदनिर्मितीचा पण जो काही GR आहे ते शासनाने निर्गमित केलेला आहे. तर हे सगळं एकंदरीत पाहता इथं अतिशय सुंदर अशी इमारत आहे आणि यामुळे इथल्या जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. आणि उद्घाटन टेंटेटिव्हली आम्ही 1 महिन्याच्या दरम्यान 1 महिन्यामध्ये आपण हे उद्घाटन करण्याची तयारी करणार आहोत, जेणेकरून इथल्या जनतेला सर्वांना खूप आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. आपल्या जिल्ह्यातली सर्वात चांगली ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत साखरखेर्डा या ठिकाणी तयार झालेली आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सर्व डॉक्टर असेल, नर्स असेल, स्टाफ असेल यांचे क्वार्टर आहेत. 30 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी राहणार आहे. जनरेटर आहे. सगळी फायरची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. पण मधल्या काळामध्ये पदनिर्मितीला थोडा उशीर लागला, त्यामुळे याचं उद्घाटन मागं होतं. पण आता पदनिर्मितीला सुद्धा GR शासनाने काढलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर याचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक चांगलं ग्रामीण रुग्णालय जे या भागातील लोकांना त्या सर्व आरोग्य सुविधाच्या संदर्भातल्या सगळ्या सोयीची परिपूर्तता करणारं हे ग्रामीण रुग्णालय आहे. आणि म्हणून इथं सर्व प्रकारच्या पदाची निर्मिती करून लवकरच याचं उद्घाटनची तारीख